ध्येय ध्याता आणि ध्यान, पूज्य पूज्य पूजन, ध्येय ध्याता आणि ज्ञान हे त्रिपुटी पूर्ण मायेची. ध्येय ध्याता आणि ध्यान, ज्याचं ध्यान करायचं ते ध्येय, ध्यान करणारा ध्याता, आणि ध्येय आणि ध्यान आपलं ध्याता याच्यामध्ये होणारी घटना त्याचं नाव ध्यान. ते सगळी ही त्रिपुटी कोण आहे? मायेचीच आहे का नाही? पूज्य पूज्य पूजन, पूजा करणारा, ज्याची पूजा करायला तो, जी केलेली पूजा, ज्ञाता ज्ञान आहे का नाही, हे पूर्ण त्रिपुटी मायेची. दृश्य द्रष्टा आणि दर्शन, कर्म करता क्रियाचरण, भोगे भोक्ता भोजन त्रिपुटी जन्मायची. मग दृश्य येतो, द्रष्टा येते, दर्शन येते, कर्म करता क्रिया, भोग्य भोक्ता आणि भोजन हे सगळ्या त्रिपुटी मायेच्या आहे. शब्द श्रोता आणि श्रवण, ग्रह ग्राता आणि ग्रहण, रस रसना रसस्वादन हे त्रिपुटी मायेची. मग शब्द श्रोता श्रवण रस रसना रसन काय जे सगळं काय असेल ते कोणाचं आहे? सगळं फसवेगिरी मायेची. कर्म कर क्रिया करता, कर चाल चालता, बोलणे बोलता हे त्रिविध अवस्था मायेची. याचा अर्थ त्या सगळ्या इंद्रियाच्या त्रिपुट्या काय केलेल्या आहे? सांगितलेले आहे का नाही? बोलण्याची क्रिया, तो शब्द, ते बोलणारा, त्या सगळं काय असेल ते मायेचे. देह अभिमान, भावभय भावबंधन, मुक्त मुमुक्षु अज्ञान हे विंदान मायेचे. देह देही देह अभिमान, देहात राहणारा जीव, त्या जीवाला देहाचा अभिमान धरायला लावणं आणि संसाराचं बंधन पाडायला लावणं, हे कोणाचं आहे? मुक्त मुमुक्षु अज्ञान, मुक्त असलेला, पण महाराज अज्ञानानं बांधला. हे कोण केलं? मायेनेच केलं सगळं, आहे का नाही? हे विंदान ही कला मायेचीच आहे. सुख दुःख जडत्व पूर्ण, आधी समाधी उत्थान, उत्पत्ती स्थिती निधनी ही लक्षणी संपूर्ण माया विलशे. सुख दुःख आहे का नाही, जड चेतन, आपण जे जे काही म्हणतोय आहे का नाही, आधी म्हणजे दुःख, व्याधी, समाधी. समाधी हे कोणाची? समाधी कोणाची आहे? मायेचीच नाही. सगळं मायेच्याच क्रियेत चालू आहे. उत्थान, पुन्हा समाधीतून उठणं, चालणं, उत्पत्ती स्थिती मरण, हे सगळे लक्षण, या सगळ्या जो विलास झाला हे कोणाचा आहे? मायेचा आहे. नवी निळिमा पूर्ण भाषे, शेती नेहमीचा श्लेषे नशे, देवी स्वरूपी माया भाषे मिथ्याविषयी माये. आकाशाच्या ठिकाणी जसा निळेपणा भासतो, निळेपणा नसतो. आकाशाला काही निळा रंग थोडाच आहे, आणि त्याला रूपच नाही, त्याला रंग कुठून आलाय? आकाशाला रूप नाही तर रंग कुठून आलाय? आणि म्हणून महाराज तो निळेपणा जसा भासतो तसा मूळ स्वरूपाच्या ठिकाणी, ब्रह्मत्वाच्या ठिकाणी माया काय होते? भासते. अशा प्रकारचा आहे. जय प्रत्यक्ष दिशे मृगजळ, परिते निदान घची केवळ, देवी स्वरूपी माया प्रबळन मुळी निर्मूळ आभाषे. मृगजळ प्रत्यक्ष दिसतात, तर ते काय असतं थोडंच, आहे का नाही? जसं ते मृगजळ नसून दिसतं त्याप्रमाणे ही माया आहे. हे मिथ्या माया कल्पनावशे, प्रबळ बळे भासरी दिशे, नाशो जाता नाशिले जे आयशे, सत्यत्वे नशेली जांग. ही माया आपल्याच कल्पनेनं काय झालेली आहे? भासलेली आहे. आणि हिचा जर नाश करायला जायचं म्हणलं तर मग दिसतच नाही. मग कशाचा नाश करावा? हिच्या जर मागच लागलं की आता ही सगळी काय करायची? मारूनच टाकायची, तर दिसतच नाही. तुकोबारायचा मस्त चांगला का भंग आहे. तुझे नाही तेथे फळ कोणासाठी आणि कथ्यासाठी विचाराची. माया तेची ब्रह्म, ब्रह्मतेची माया, अंगानी छाया दयापरी, तोडिता न तुटे साडी सारिता निराळी, लोटांगण तळी हरपती. तुझे नाही तेथे फळ कोणासाठी आणि कधी आटी विचाराची. तुका म्हणे उंच वाढे उंचपणे, ठेंगणी लवणे. जशी आपल्या कल्पना वाढत गेली तशी ती खूपच काय होत जाते? वाढत जाते आपल्या जाते, नाही का नाही? नाव रूपाची आवडचे, ब्रह्मादिक केले पिशी, मिथ्या त्रिपुटी विन्यासींच्या बांधलेली दिशे. नाव रूपाचा एवढा भडका केला या मायेनं. मला सामान्य सोडा, ब्रह्मादिक देव काय केले हिनं? वेडे केले, वेडे पिशे केले. अहंकाराला मला त्यांना रूपाचा, नावाचा, पदाचा ब्रह्मदेवा पदाचा अहंकाराला, म्हणून तो वास्त्र चोरून गेले. अहंकाराच आहे का नाही? अहंकाराला त्याला, आणि म्हणून तर सगळं इंद्रदाय सुद्धा प्रत्येकाला त्याचा अहंकार.
मिथ्या त्रिपुटी विन्यासांच्या बांधलेल्या दिशे त्रिलोकी. अरे मिथ्या त्रिपुटी, या परिचय सगळ्या त्रिपुट्या सांगितल्या, सगळ्या मिथ्या. पण या त्रिपुटीनं त्रिलोक्य काय केलेले, बांधलेले, तिन्ही लोक बांधलेले. अशा प्रकारे जेवे रूपा सवे दिशे छाया नाशिता नातोडी नाशावया जेवे स्वरूपी मिथ्यामाय नाते दुर्जया देवाशी. देहाला बरोबर काय दिसते, सावली दिसते, आणि सावलीचा नाश करायचा म्हणलं तर ती नाश होत नाही. तशी ही काय आहे, स्वरूपाच्या ठिकाणी मिथ्या माया आहे. पण अति दुर्ज या देवाशी, सामान्याचा सोडा, देवादिकाला सुद्धा काय आहे, ब्रह्मादिका पार उल्लंघ वेसा. ही आदिपुरुषाची माया ब्रह्मयाही नयेची आया, अशा प्रकारची आहे, थोडी वाढलेली आहे. प्राया कल्पना वाढायची ताई, याची मायेचे दृढ मूळ पायी. जो निर्विकल्पनित देई त्याशी माया नाही ती निलोकी. जशी कल्पना वाढत गेली तशी माया दृढ होत जाते, तिचं मूळ पक्क होत जात. जो निर्विकल्प आहे त्याला महाराज मायाच नाही, ती निलोकात काय नाही, मग त्याला माया नाही. निर्विकल्प महात्मा आहे त्याला तिन्ही लोकात माया नाही. कल्पिती कल्पनाची राया याची दान मुख्य माया. अनेक रूपके सांगावया नातुडे माया निरूपणी. तुला खरं मायेचं स्वरूप सांगतो म्हणताय. कल्पना म्हणून जी करतात, जी कल्पना तीच मुख्य काय आहे, माया आहे. माया कल्पना हीच माया आहे. पुन्हा काही तिचं रूप सांगा ना, असं स्पष्ट करून नाथ महाराज म्हणतात, आणि रूपके सांगावया नातुडे माया निरूपणी. आता ती माया अशी निरूपम आहे की तिचं रूपक करून जास्त सांगता येत नाही. त्याचं काय सांगा, का सांगता येत नाही? मायाविषयी का बोलता येत नाही, ठीक आहे ना? ब्रह्माविषयी का बोलतात नाही? कारण ब्रह्म शब्दातीत आहे, ठीक आहे ना? हे शब्दातीत स्वभावे म्हणून बोली नातुडी आहे ना, म्हणून शब्दात येत नाही. माया का बोलता येत नाही? जी नाहीच, जे जन्मालाच आलं नाही. काय सांगायचं त्याचं रूपन, त्याचं नावन, त्याचं काय काय सांगावं, आहे का नाही? ते चित्रवेद मुख्य लक्षणी माया सांगितलेली विवंचनी. म्हणून राजा त्या मायेचं तुला चांगल्या प्रकारचं काय करून सांगितलं, मुख्य लक्षण आणि चांगला विस्तार करून सांगितलं. आता कोण्या आरतीचे श्रवणी आत्या दरोमणी वशे तयार. आता राजा अशा प्रकारची ही मायेचं निरूपण तुला मी सांगितलं, तीच मुख्य माया आहे असं तू काय कर, लक्षात ठेव, आहे का नाही? माया दुस्तर दारुण ऐकोनी ऋत्विज ब्राह्मण थरारले सा वाजन राजे पूर्ण विस्मित झाला. महाराज माया अशी दुस्तर आहे, आता म्हणजे ताब्यात यायला काय आहे, कठीण. सांगितलं देवादिकाला कठीण असं ऐकलं आणि ब्राह्मण कापू लागले सभेतले. का कापू लागले? त्याला काय झालं? कापायला आम्ही काय केली, आपण तर नाही कापायला. कारण त्यांना काय वाटली, त्याची भीती वाटली. अरे बाबा आता आपल्या इच्छेतून तरुण जण होत नाही. आणि राजालाही नवल वाटलं. नवल मायेचे रूप नाशून शक्तीचे ज्ञात येलो जिया गोविले ब्रह्मादिक नित्राचा दे कपाळ कोण. नवल मायेचे रूप काय मायेचा माई माय महाराज नाशून शक्तीचं ज्ञात येलो. सामान्याचं सोडा, ज्ञानी लोक सुद्धा मायेचा काय करू शकत नाही, नाश करू शकत नाही. अरे जिया गोविले ब्रह्मादिक जिने कोण बांधून टाकले, इतराचा पाडू कोण. माया आक्रमणी शिवाशी तोही आणला जीवत्वाशी. ते माया दरवेदी नाशी तो उपाव याशी कुसोपा. आता मग सगळ्यांच्या लक्षात आलं, राजाच्याही लक्षात आलं की महाराज या मायेनं शिवाचा काय बनवला, जीव बनवला, आहे का नाही? आणि म्हणून आता काय करू आपण, त्या मायेचा तरण्याचा उपाय काय आहे तो विचारू. सुखोपाय दीनजन दुस्तर माया तर ती पूर्ण तदर्थी राजा आपण आता तरी प्रश्न श्रद्धेने पुशे. चांगल्या प्रकारचं सुखाच्या साधनानं सामान्य जीव, सामान्य जन माया करून जातील असा मार्ग आपण आता विचारावा असं राजाच्या मनात आलं. आणि तो मार्ग विचारायला आता राजानं सुरुवात केली. अति दुस्तर हरीची माया ऐकोनी हसे आले राया. लटकीच परी ती अभिमायान बाधा वया दृढ झाली. लटकीच राजाला हसू येऊ लागलं, कारण राजा ब्रह्मज्ञानी महात्मा आहे. लटकीच पण अति दुस्तर खोटी आहे, पण तरुण जाण्याला काय आहे, पार करण्याला नाही होत उल्लंघन. नसता भिन्न दुसरे, दुसरे नसता भिन्न नसता हे खरे, पण नाही होत उल्लंघन. मायाची आपण ब्रह्मज्ञान कीर्तन प्रवचन कधी ग्रंथात
ब्रह्मज्ञान ऐकतो आपण, बरं का. अरे ते पटतं आपल्याला तितक्या पुरतं, बरं का. आपल्याला कसं होतं तितक्या पुरतं पटतं, थोडस बाहेर निघालं नाही हो, पण हे सगळं सांगितलंय, पण हे मग हे सगळं टाकून कसं द्यावं. आपला कसा विषय असतो, म्हणजे सांगितलं हे खरंय, सांगितलं हे माया कशी आपल्याच शब्दात आपल्याला गुंतवते. हे सांगितलं हे काय तुम्हाला सांगितलं ते खरं नाही, सांगितलं हे काय आहे खरंय. समजा ग्रंथात वगैरे सांगितलं हे काय आहे खरंय, पण मग टाकावी कसं, हे बदल हे काय बदल. तुम्हाला सांगतो मला परमार्थिक साधकाविषयी. अरे साधनाला पुण्यच लागतं, हे खरे. साधना काय लागतं, परमार्थाला लागायला काय लागतं, पुण्य लागतं, आहे का नाही. जरी तुकोबरायांनी तिथं म्हणलं एका ठिकाणी की मनशी नाही रे संचित न करी ऐशिमा. संचित नाही, मग संचित नाही असं म्हणू नको, मग संचित लागत नाही का, कारण बहुत सुकृताची जोडी. आणि एका ठिकाणी म्हटले मनशी नाही रे संचित, आणि एका ठिकाणी म्हणले बहुत सुकृताची जोडी, आहे का नाही. बहुता सुकृती नाही, भक्तीची आवड लागण्याकरता पुण्य पाहिजे, देवाची आवड लागण्याकरता काय पाहिजे, पुण्य पाहिजे. निष्कामतानीच दृष्टी अनंत पुण्य कोट्या संतांच्या भेटीचं सांगितलं अशा प्रकारे. आणि एका ठिकाणी म्हणतात मनशी नाही रे संचित, तर त्याचा अर्थ हे पुण्य लागतच, पुण्य लागतच. पण अरे एक लक्षात घ्या, मग तिथं काय म्हटलं मनशी नाही रे संचित. अरे संचित नाही काय म्हणत बसला, संचित तयार करणं, संचित तयार करणं कोणाच्या हातात आहे, संचित तयार करणं देवाची आवड लागण्याचं आपल्या हातात आहे. मग म्हण ना माझ्या विठोबाचे नाम आता अशी विचार म्हण राम 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 कर, संचित तयार नाही काय म्हणत बसलाय. हा असं 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 त्याच्यातून सांगायचं पुण्य लागतं. तर त्याच्यात पुण्याच्या टक्केवारी आहे. मला परमार्थाच्या मार्गावर यायला पुण्यच लागतं. सगळे मार्गावर परमार्थाच्या मार्गावर यायला पुण्य लागतं. परमार्थाच्या मार्गावर येऊन पुन्हा संत संगती मिळायला पुण्य लागतं. संत संगती मिळून पुन्हा मला संतांच्या संगतीचं सद्ग्रंथाचं श्रवण मिळतं. संतांच्या संगतीत लागायला संतांची भेट व्हायला पुण्य लागतं. संतांची भेट होऊन त्यांना संत ओळखायला पुन्हा त्याच्यापेक्षा मोठं काय लागतं, पुण्य लागतं. आणि संतांना ओळखून सुद्धा त्या शब्दावर विश्वास ठेवायला तर किती पुण्य लागतं हे देवही सांगत नाही. आपण 30व्या टप्प्यापर्यंत जरी गेलो असलो तरी 4थ्या टप्प्याजवळचं पुण्य म्हणून आपल्याजवळ नाहीच. मग आपल्याला पण काय म्हणण्यात पाहिजे, माझ्याजवळ तरी नाही विश्वास ठेवत आपण तुकोबारायचा. तुकोबारायला संत मानत नाही का आपण, काही सामान्य माणूस मानतो का, संत मानतो. तुकोबा ज्ञानोबरायला आपण संत मानतो. संत मानतो कोणा, संत म्हणून मला त्यांचा ग्रंथाचा अध्ययन करतो, अध्ययन करतो, पण आपला विश्वास नाही, अजिबात नाही विश्वास. मी 100% असं माझं तरी म्हणतो, मी दृढतेने म्हणतो विश्वास नाही. दृढतेने नाही का, विश्वास कशावर ओळखू येतो, संत प्रमाणावरचा विश्वास कशावर ओळखू येतो, मला विश्वास त्याच्यावर ओळखू येतो. विश्वास ज्याच्यावर असतो, प्राण गेला तरी माणूस त्या मार्गावर चालणं सोडत नाही. आपण थोड्या लाभासाठी माऊली ज्ञानोबराय म्हणतात, गवताची गाडी मुंगी चालली तरी सरकते. तिला काय करायची हवा, तिला काय करायचा मोठा वादळ. गवताची एवढी गाडी असते, मुंगी जरी खेटून गेली तरी ती जागा काय करते, सोडून देते. तसं आपण मुंगी एवढ्या संकटाने ही जागा काय करतो, एक आपलं आपण परमार्थात राहून सुद्धा एवढं मोठं हे आपलं की आपल्याला एखादा त्या शास्त्रानुसार वागणारा, शास्त्रानुसार बोलणारा, शास्त्राचं आचरण करणारा आपल्याला आजही आवडत नाही. बऱ्याच वेळेस सांगितलं मला, आपल्याला आवडत माया अति दुस्तर हरीची माया दुस्तर. ज्ञानी लोकांना सुद्धा काय नाही, महाराजीने काय केलेलं आहे, आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. थोड्या लाभासाठी सुद्धा एवढ्या मोठ्या मार्गावर येऊन पुन्हा आपण पदच्युत मग काय होत राहतो. आणि तुकोबारायांनी गातात खेद व्यक्त जास्त केलाय महाराज, तर दारू पिणारा विषय सुद्धा जास्त केलेला नाही, कारण त्याचा तर नाश तुम्ही पहा. सगळ्या का त्याचं चिंतन करा. जास्तीत जास्त तुकोबारायांनी तर स्वतःच्या विषयी जास्त अभंग मांडले,
किंवा भगवंताची मला भेट होत नाही, माझं काय पाप वगैरे स्वतःची स्थिती मांडली. पण तुकोबरायांनी जास्त खेद व्यक्त केलाय तो कोणा करता केलाय? परमार्थात चालणाऱ्या मार्गावर चालणाऱ्या विषयी जास्त काय केलेला आहे? खेद व्यक्त केलेला आहे. ज्याशी वश्य नाही निजमन माया दुस्तर शास्त्र प्रसिद्धी देहाभिमानिया बाधावयात रड झाली. ऐकून हसवाला राजाला अति दुस्तर हरीची माया मान कठीणी हरीची माया ऐकून हसी आले राजाला काय झालं? हसू आलं. लटकेच बरी देहाभिमानिया बाधावया लटकेचे पण महाराज बाधावयात रड झाली. बांधण्याकरता ती पक्की झाली. पण कोणाला बांधते ती? कोणाला बांधते? तिच्या काय बापाची हिंमत आहे का? देहाभिमानिया कोणाला बांधते माया? देहाभिमानियाला बांधते. देहाभिमानियाला कोणाला बांधायला काय? तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. माया दुस्तर शास्त्र प्रसिद्धी येत भाळे भोळे स्थूळ बुद्धी सुखे तर ती कोणी विधीन तो सांगत शुद्धी उपाव. अशी दुस्तर असलेली माया शास्त्रात प्रसिद्ध दुस्तर म्हणून जी माया सांगितली तिथं भाळे भोळे माणसं स्थूल बुद्धीचे म्हणजे कोणतं ज्ञान नसलेले सुखे कोणत्या उपायाने या मायेतून तरुण जातील असा माया तरण्याचा उपाय सांगा. ज्याशी वश्य नाही निजमन आणि भावाप्रिय तरावया भावपूर्ण ऐशे भोळे भाविक जन त्याशी माया तरम सुगम सांगा. ज्याशी वश्य नाही म्हणे मला जी इच्छा आहे मायेतून तरुण जायची पण मन ताब्यात येत नाही. असे आपल्यासारखे आहेत. आपली बाजू घेऊन आता नाथ महाराजांनी काय केलं? राजाने म्हणलं की ऐका नाही भाळे भोळेच्या तरुण जाण्याची तर विचारांची इच्छा आहे पण मन काय नाही? ताब्यात नाही. असे जे भाविक बिचारे आहेत त्याला त्याची माया चरण सुगम सांगा. अवघड सांगू नका. कारण अवघड साधन सांगाल तर पहिलं त्यांच्या मन काय नाही? ताब्यात नाही. ऐका नाही मन ताब्यात नाही. आणि मग म्हणून अशा करता मागा कवी बोललेला संकलिती तन्मया जो विजेती गुरु ब्रह्म अभेद स्थिती करिता भक्ती माया तरीजे. माग कवीनं म्हणजे महात्म्यांनी तुम्ही सांगितलं होतं की गुरुची भक्ती अभेद स्थितीला जाणून ब्रह्मगुरुला जाणून जर गुरुची भक्ती केली तर माया काय होते? तरुण जाता येते. नाही का नाही? अशा प्रकारे सांगितलं. ती भक्ती सांगा. ती भक्तीचे स्पष्ट लक्षण विशद व्हावया श्रवण पुढती मायेचे तरवयन पुसावया कारण मुक्ती यायची. त्या भक्तीचं स्पष्ट लक्षण ऐकावं अशी राजाची भावना आहे. आणि म्हणून मायेचा प्रश्न पुढे केला आणि मायेचा प्रश्न पुढे करून आता भक्ती काय करायची आहे? राजाला ऐकायची आहे. जो माया तरणोपये विधी सुगम सांगावया त्रिशुद्धी अंतरिक्ष राकुटा सुबुद्धी प्रबुद्धा प्रज्ञानिधी बोलता झाला. त्या मायेतून तरुण जाण्याचा उपाय आहे का नाही? आणि निश्चय अशा प्रकारचा त्याचा उपाय आहे असं मुख्य साधन सांगण्याकरता ऐका नाही अंतरिक्षाचा जो धाकटा भाव होता प्रबुद्ध पहिला सांगितलं होतं हरी नावाच्या महात्म्यानं. आता जो प्रबुद्ध नावाचा महात्मा आहे ते त्यांनी ते सांगायला आता सुरुवात केली. प्रबुद्ध मायेचे तरण प्रबुद्धची जाणे पूर्ण प्रबुद्ध झाले आपण मायेचे विंदान न तरता. महाराज ऐका मायेचं प्रबुद्ध म्हणजे ज्ञानी महात्मा आणि ज्ञानी महात्माच्या मायेच्या तरण्याचा उपाय काय करू शकतो? जमू शकतो. त्यांचं नाव प्रबुद्ध आहे आणि प्रबुद्ध शब्दाचा अर्थ आहे ज्ञानी. म्हणून महाराज म्हणतात त्यांचं नावही प्रबुद्ध आणि ते स्वतः काय आहेत? प्रबुद्ध आहेत म्हणजे ज्ञानी महात्मा आहेत. आहे का नाही? प्रबुद्धची जाणे पूर्ण हे सगळं मायेला कोण जाणतो? ज्ञानीच महात्मा जाणतो. ज्ञानीच महात्मा याची सगळी फसवी गेली. मनी विषयाचा चंदू तो केवळ महाबाधू विषय त्यागी तो प्रबुद्ध तोची विषय तो भाव आहे का? मनी विषयाचा छंदू मनात विषयाचा सारखा काय लागलेला आहे? छंद लागलेला आहे. सारखा विषयाचा जो मनामध्ये छंद लागलेला आहे तो केवळ महाबाधू. विषयाचा छंद केवळ म्हटले म्हणजे त्यात मिक्स नाही. काही असंही होईल काही तसंही होईल. नाही 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 निरसाबाद आहे. निरसाबाद बाद म्हणजे नाश घात अजिबात पाणी नाही. म्हणजे इतकं निरस आहे ते इतकं निरस आहे की ते दूध काढायच्या आधी 8 दिवस मशीन पण पाणी नाही पाजले. कारण त्या पाण्यात पुन्हा काय येईल? इतका बाद महाबाद म्हटले तो केवळ फक्त आणि फक्त तिथं काय नासाची मनीत विषयाचा विषय. ज्ञानी कोणाला म्हणावं? विषय त्यागे तो प्रबुद्ध. सोपी ज्ञानाची व्याख्या. अरे कोणत्याच संतांनी हे भले ग्रंथ पाठ ज्ञानी म्हणलंच नाही.
आपण म्हणले त्याला ज्ञान. आपण म्हणतो हे हो थोडस हे ज्ञानी आहे नो, हे थोडस संसाराची आसक्ती, पण तुकोबा आहे म्हणतात अशा ज्ञानाला काय पेटून द्यायचं त्याला नाही, त्याच्या ज्ञान आलं. महाराज आपल्या मनावर थोडंच चालतं, आपल्या मनावर काहीच चालत नाही. चालते का आपल्या मनावर? आपल्या मनावर चाललं असतं आपण लेकरा बाळा ही सगळं तुकाराम महाराजासारखं इमान चाललं असतं घरी, पण आपल्या मनावर चालत त्याच नियमात लागतं. अरे भात मानलं नाही ज्ञानी महाराज कधी नाही. ग्रंथ अध्ययन, नुसत्या ग्रंथाचा अध्ययन करणाऱ्याला शब्दज्ञानी तुकोबा आहे. त्याला काय म्हटलंय? पंडित हे ज्ञानी करीतील कथा न मिळती अर्थाने. बरोबर. वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिती जाणार त्या निश्चिती देव नाही. मग ते ज्ञान आहे ना तुकोबरायचा दृष्टांत आहे. भाडे करी वाहे पाठीवरी भार अंतरीचे सार लाभ नाही. ते हमाले देवा हा करी माझे सुखे परिमाशी मुखे म्हणे संत दया राज्य द्रव्य करणे उपार्जना औषधम माना इच्छा झाली आहे का नाही. भाडे करी येतं जगदेव पण निवडी राडे आहे का नाही. अशा प्रकारे भाडे करी येतात. तुकोबराय म्हणतात साखरेची बैलाची साखरेची गोणी बैलाची पाठी काय असं शेवटी करबाडी. त्याला शेवटी काय मिळतात मग? मालाचे पैपिटे व हाताची उंटे तया लागी काटे बक्षा हे वजवा नाही. ज्ञानाचं नुसतं या ग्रंथाचं मग काय वा नाही. विषय लोभे अत्यंत मन देत नव्हता वैराग्य पूर्ण कदा नव्हे मायेचे तर वैराग्य जाणे विषयी. ऐका विषय लोभी अत्यंत मन ज्याचं मन विषयाच्या विषयी लोभी आहे तिथं वैराग्य नाही. बैल ते करबाडी आहे का नाही. नेहमी जो का वराडे चुके का पुढे समर्थ. अशा प्रकारे विषयात लोभी म्हणे तिथं वैराग्य नाही. आणि जिथं वैराग्य नाही तिथं मायेचं तरण कदाचित शक्य नाही. कधीही काय नाही. नाथ महाराज म्हणतात शक्य नाही. विषय लोभी अत्यंत मन देत नव्हता वैराग्य पूर्ण. विषय लोभी मनात वैराग्य होत नाही. कदा नव्हे मायेचे तरण ऐका नाही. वैराग्यार्थ जाण विषय निंदी. वैराग्यात काय? अरे वैराग्याचा अर्थच तो आहे विषयाची निंदा. वैराग्य निंदा म्हणजे निंदा नाही बरं काय खरे दणकावून असं नाही. विषयाचा वीट येणं हीच खरी वैराग्याची काय व्याख्या आहे. तुकोबारायांनी एका अभंगात भक्तीची व्याख्या सांगितली, वैराग्याची व्याख्या सांगितली. त्यात असं म्हटलंय काय देहाचा वीट येणं अशा प्रकारचं वैराग्याचं तिथं लक्षण सांगितलेले आहे का नाही. वैराग्य केवळ नश्वर विषय दे त्याची मानिती परम सुख ते सुखाची दुःखदायक स्त्री कामे मुख्य मायाबादे. केवळ नश्वर विषय सुख विषयाचं सुख केवळ काय आहे? नाशिवंत आहे, नश्वर आहे. त्याची मानिती परम सुख त्या विषयाला श्रेष्ठ सुख मानतात. ते सुख त्यांना दुःखदायक होतं. आणि मुख्य कोणता आहे बाधा? त्या स्त्री कामे मुख्य मायाबादे. मुख्य मायेचा बाधा कुठून येतो? स्त्रीकाम इथून येतो. येथून धनाची आगाठी सुखार्थी स्त्री वैसवी विली पाटी त्याची भोगवी दुःख कोटीन जगी मायाला ठे स्त्रीकामे. वेचून या धनाची आगाठी खूप धन मिळवायचं आणि धन मिळवून काय करायचं? सुखाची इच्छेनं स्त्रीला उच्च आसनावर काय करायचं? उच्च आसनावर बसून याचा अर्थ श्रेष्ठतेला मानणं, जीवनात श्रेष्ठ मानणं अशा प्रकारचं म्हणून भोगायचं. आणि मग दुःख कोटी माया काय करते? त्याच्या पाठीमागे लावते. स्त्रीकामे प्रपंच सबळ स्त्रीकामे दुःख प्रबळ स्त्रीकामे मायेशी बळण स्त्रीकामे सकळ मोहिले जग. स्त्रीकामानच प्रपंच बलवान झाला. स्त्रीकामामुळे दुःख प्रबळ बलवान झालं. स्त्रीकामामुळे मायेला बळ आलं. स्त्रीकामानेच सगळं जग काय केलं? मोहित केलं. आवडी स्त्रीबाई सविता पाटी ते प्रपंचाच्या वाढवे कोटी महामोहाच्या पाडून गाठी दुःख सागरे लोटे स्त्रीकामो. आवडी स्त्रीला जर मारातील आवडीचं स्थान दिलं तर प्रपंच काय होत जातो? मग कोट्यवधी प्रकारानं वाढत जातो. मोहाच्या बंधनात तो पडून दुःख सागरात काय करते? मग ती स्त्री त्याला लुटून देते. जे लववासवाय उदर ते माता करून अनाप्त स्त्रियांची मान्यती अति आप्तायशी माया सनर्थ स्त्री कामे. कसे आहे ही माया? या मायेनं कसं बांधायला सुरुवात केली तर त्याचं वर्णन नाथ महाराज करताय. 9 मास वाहे उदरात ते माता करून अनाप्त. जे आईनं 9 महिने उदरात वागवलं ती माया अनाप्त. आप्त नसणे नाही का नाही. आपला आप्त म्हणजे संबंधी, अनाप्त म्हणजे असंबंधी नाही. काही संबंध नसणे.
अशा प्रकारचं केलं आणि स्त्रियेला सगळ्यात अध्याप्त मानलं. अशी ही भगवंताची समर्थक आहे माया. जे तोंडीचे पोटीचे खावे ते सदा शोषे नरक मोल. ती मातेहुनी स्त्री आपतांचा आली जगात महामोये. तोंडीचे पोटीचे खावेत जे आपल्या तोंडातलं काय करते, आपल्याला खायचा पदार्थ खाऊ घालते किंवा त्याच्या मल मूत्र सगळं जिनं सहन केलं, ती अशी माता, त्या मातेपेक्षा स्त्री त्याला अप्त झालेली आहे. मातेचे बसता उक्ती मुक्ती, स्त्रियेचे बसता नरक प्राप्ती. ऐशे जे शास्त्रज्ञ जाणते तेही माता उपेक्षिते स्त्री कामे. मातेचं जर भक्ती केली, सेवा केली तर भुक्ती आणि मुक्ती दोन्ही येतात, आहे का नाही. स्त्रीची भक्ती केली नरकाची प्राप्ती होते, असं जे शास्त्राला जाणतात ते सुद्धा मातेची उपेक्षा करतात. कशामुळं? स्त्री कामे. फक्त कशामुळं? एकच त्याचं उत्तरणात महाराजांनी स्त्री कामे. एवं स्त्री कामाची व्याप्ती माया व्यापिली जगती. सज्ञानही पाळले भ्रांती स्त्री कामासक्ती महामाया. अशा क्रमाप्रमाणे स्त्री कामाची व्याप्ती करून मायेनं तिन्ही जगाला त्या आपल्यात काय केलेले ओढून घेतलेलं आहे. सज्ञाना सुद्धा मायेनं ओढून घेतलेलं आहे. म्हणून विषयाचे सो काम्य कर्म करिता दिये त्याने आद्य सुखी होती लोक दुःखदायक काम्य कर्म. म्हणून विषयाचे सो आणि फक्त कशात सुख मानलं? मग विषयात सुख मानलं आणि विषयात सुख मानून काय केलं? काम्य कर्म करिता दे. मनात इच्छा धरून सगळे कर्म काय करायला लागले आणि काम्य कर्म केल्यामुळं अति दुःखी होती लोक. का? दुःखदायक काम्य कर्म. हे काम्य कर्म सगळं काय आहे? दुःखाला कारण. काम्य कर्म दुःखाला कारण आहे. कामिनी काम्य ग्रहासाठी प्राणी प्राणाते स्वयंशी नविती. त्या श्रमाची निदान स्थिती सांगेन तुझ्यावरती राजा. कामिनी काम्य ग्रहासाठी स्त्रीला भोगण्याची इच्छा असते आणि स्त्रीला भोगण्याची इच्छा असल्यामुळे मग ग्रह आसक्ती, घराची आसक्ती होती, आहे का नाही. थोडा आवाज पाहा. कामीची आसक्ती, कामाची इच्छा आणि मग आसक्ती. प्राणी प्राणाते स्वयंशी नविती. स्वतः माणसं काय करतात? त्याची आसक्ती धरतात आणि आपल्याच विचारानं आपल्याच प्राणाला काय करतात? शिनवतात, कष्ट देतात, दुःख देतात. अशा प्रकारचं ते करतात. जाऊ द्या. निर्मळ त्या श्रमाचे निदान स्थितीने सांगेन प्रति राजा दिराज. आता आपल्याला जे कष्ट होतात, आहे का नाही, मला त्याचं निदान काय आहे? मग निदान आहे का नाही, त्याच्यावर काय बस काय नाही तुटलं वाटत. त्या मायेचं निदान काय आहे? निदान रोग होण्यापेक्षा रोग तर सगळ्याचे, निदान सगळ्यांना कळत नाही. सगळ्यांना रोग आहे, मला त्याच्यात 4-5 टप्पे होतात. काहींना रोग आहे, आपल्याला रोग आहे हेच माहित नाही. काहींना रोग कळाला, निदान कळत नाही. काहीला निदान कळतं तर त्याचं पार करून जाण्याचं औषध कळत नाही. आणि काहीला निदानही कळतं आणि औषधही देता येतं आणि त्या औषधांचे ते पारही करतात, ते संत असतात, आहे का नाही. देवी विषयाचे झालं. आता ऐका त्याचं निदान काय काय निदान स्थिती काय आहे सांगेन तुझं प्रति राजा धीराज. त्या प्रबुद्ध नावाच्या महात्म्या सांगितलं, राजा तुला ते मी सांगतो. निर्मळ जळे विंजर होता, जळाची नाशे निर्मळता. आत्माकडे धुतले मंथन भिन्ने तत्वता निदळ केली. निर्मळ जळे विंचीत होता, चांगलं निर्मळ पाणी आणलं आणि निर्मळ पाण्यानं मातीची भीत धुतली. काय नाही म्हणजे तुम्ही कसं काय दृष्टांतच ते होतो. निर्मळ जळे भिंती धुता, मातीची भीती आणि पाण्यात काय केलं? अहो मला सांगायचं, सारवतात बाया, पण ते सारवणं मला त्या सारवण्यानं ती भिंत धुतल्या जाते का ते पाणी गढूळ होत? जळाचीच नाशे निर्मळता, त्या जळाचाच निर्मळपणा काय होऊन जातो? नासून जातो. बर हात माखली धुतली म्हणतात, धुतानी सगळे हात काय होतात? भरून जातात. भिंती तत्वता नितळ केली आणि महाराज
ती भिंतही खडबड होते, सारवल्यावर हे होते. नुसती जर भिंत धुयाची म्हणलं तर तिचे काय उठून जातात मग. म्हणजे भिंत जर धुयाला गेला, पाणी गडूळ केलं, हातही भरले आणि भीतीतही सगळे काय पाळले, गड्डे 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 ते पाडले. देवी विषयाचे नि सुखे सो न पावतीच ब्रह्मादी. विषयाचा जे माने ते हरिकंदे परम मूर्ख पशु देही. विषयाचे नि सुखे सो, विषयाच्या सुखानं आपण सुखी होऊ असं ब्रह्मदेवादिक जरी म्हणले तर न पावतीच. ब्रह्मादिक देव सुद्धा विषयाच्या सुखानं सुखाला प्राप्त होणार नाही. म्हणता आम्ही तर मानतो वा विषयाचे जे माने ते हरी, ज्या विषयाचा काय वाटतो, आनंद वाटतो, ते परम मूर्ख पशु देही. ते मनुष्य देहात येऊन पशु का पशु, परम मूर्ख. ते काय आहे, मूर्खामध्ये नुसते मूर्ख म्हणलं नाही तर परम काय लावला, श्रेष्ठ मूर्ख. ठीक आहे. की चालते मूर्खाचे बिंब, त्याचे अवयव ते मूर्खपणाचे कोंब. येर माणूसपणे भांब लौकिक भागू. त्याला आपण माणूस म्हणायचं, आपण त्याला माणूस म्हणणार. हा माणूस म्हणणाराचा मूर्खपणा, त्याला माणूस नाही म्हणायचं. माणूस नाही मग मनुष्य परी, त्याला माणूस भांब, तो भ्रमिष्ठपणा येते माणूस म्हणून. अशा प्रकारचा रात्री दिवस निजने कटे मरण्याची घेता झटे. कवडीची प्राप्तीने भेटे प्राणांत कष्टे द्रव्य जोडे. रात्र दिवस निजने कटे, रात्र दिवस मरेपर्यंत कष्ट केले. मरण्याशी घेता झटे. झटला कशा बरोबर, मरणाशी झटणे. धन कमवणं का सोपं आहे का, मरण्याशी घेता झटे. कवडीची प्राप्ती न भेटे, पण त्याला द्रव्य मिळवायला गेला तो प्राण सगळं, पण त्याच्या स्वतः करता कवडीची सुद्धा प्राप्ती झाली, काय फायदा झाला. प्राणांत कष्टे द्रव्य जोडे. महाराज प्राणाचा अंत मौली ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, जे आहे का नाही, जळती आगे घाली ती उडी. एकोत्तर याची आवाडी, जे जळती आगे घाली ती उडी. ते अनायासे सोगुडी सांगितली की आहे का नाही. एकोत्तर याची आवाडी. प्राणांत कष्टे द्रव्य जोडी. प्राण गेला तरी चालेल इतके कष्ट करून येऊन कष्टे जोडले धन. ते महादुःखाचे जन्मस्थान. अर्थ अनर्थाचे अधिष्ठान निजात्म मरण निजवळ. असं कष्ट करून जे धन जोडलं ते महादुःखाचे जन्मस्थान. महा म्हणजे मोठं दुःख. महाराज खऱ्या दुःखाचं जन्मस्थान कुठून जन्म झाला दुःखाचा, नाथ महाराज म्हणतात, जे आपणच धन जोडले त्या धनातून काय झाला तो, आपणच जे धन जोडले त्या धनातून महादुःखाला काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. अशा प्रकारचा आहे. द्रव्य नसता उपाय श्रीवी जाहर्या संरक्षणी आधी लावी. रात्रंदिवस हृदोग जीवी आविश्वासे नांदवी धनलोभू. मला काय होतं, द्रव्य नसता उपाय श्रीवी. नाही का, धन ज्या वेळेला नसतं, धन कसं आपल्याला चारही बाजूनं काय करतं म्हणले, शिनवत आहे का नाही. नसलं तर ते मिळवण्याकरता शिनवत. बरं, शिनून कष्ट भोगून काय केलं आपण, मिळवलं नाही का नाही. आणि काय केलं, प्राप्त केलं. मग संरक्षणी आधी लावी. मग चिंता लावतो कशाची, संरक्षणाची चिंता लावतो आहे का नाही. बरं, रात्रंदिवस हृदरोग जीवी अविश्वासी नांदवी धनलोभू. रात्रंदिवस मनात काय राहतो, अविश्वास, रोगच. कोणाचाच विश्वास राहत नाही. स्त्री पुत्राधिकाचा सुद्धा राहत नाही असं नाथ महाराज पुढे सांगताय. माय बापाशी चोरी करवी, स्त्री पुत्राशी कलह बोलावी, सुहृदाते दुरी दुरावी. हे द्रव्याची पदवी स्वाभाविक. माय बापाशी चोरी करवी. महाराज हे धन माय बापाशी काय करतं, चोरी म्हणजे खोटं नाटा व्यवहार करतं. बरोबर आहे की नाही. लेकरा बाळात काय लावतं, जोडोनी काय जोडोनी
सासवणी मरे धन लावी पोराशी भांडण नाही नारायण तुका म्हणे स्मरला तुका म्हणे नारायण नाही स्मरला का सासवणी धन मरे आणि पोराशी भांडण लागले अशा प्रकारचं करतं भांडण निर्माण करतं अविश्वास नांदवी धनलोभू अविश्वास निव्वळ अविश्वास आणि नांदवतो धनलोभ लेकरा बाळक भांडण लावतो सुहृदाते दुरी दुरावी नातेवाईकाला स्वतः काय करतं दूर करतं हे द्रव्याची पदवी स्वाभावी हे द्रव्याचं मला स्वभावच आहे त्याचा काही दोष पडायचे त्याचा दोष नाही त्याचा तुम्हाला एक सांगू का वाईट होणं हा वाईटाचा दोष नाही वाईटाचा दोष नाही होतो त्याचा दोष नाही वाईट होणं वाईटाचा दोष नाही कारण तो वाईट नसतं तर त्याला वाईट नावाची उपाधी लागलीच नसते वाईट होणं वाईटाचा दोष नाही कल्याण इच्छिणाऱ्यानं वाईटाजवळ जाणं हा कल्याण इच्छिणाराचा दोष बरोबर आहे काय ते वाईट तर पहिलं विचार काय गटार वाईट नाही गटाराच्या जवळ बसून घाण वास घेणारा काय तिथं वाईटच नाही ते विचार त्याचा स्वभावच आहे त्याचं काय द्रव्य वाईट नाही एवढं द्रव्य वाईट असून सुद्धा आपण त्याचा नाद सोडत नाही हे काय आहे आपलं वाईट द्रव्याची मागे कळिका म्हणून या संग खोटा त्याचा द्रव्यापाशी आधी व्याधी द्रव्यापाशी दुष्ट बुद्धी द्रव्यापाशी सलोभ क्रोधीन असत्य निरोधी द्रव्य द्रव्यापाशी आधी व्याधी सगळे रोग सगळ्या व्याध्या सगळ्या कशा जवळ येतं धनाजवळ येतं द्रव्यापाशी दुष्ट बुद्धी द्रव्यापाशी वाईट बुद्धी कुठे धनाजवळ द्रव्यापाशी सलोभ क्रोधी क्रोधासह लोभ कोणाजवळ राहतो द्रव्याजवळ असत्य निर्वधी द्रव्यापाशी लपडपणा कुठे करा किती कुठं बोलावं लागेल सर पैसे वाढले याला नाही त्याला नाही आमच्याजवळ काय आमच्याजवळ द्रव्यापाशी अति विकल्प द्रव्यापाशी वशेपा द्रव्यापाशी अति संतापन पूर्ण दुःख रूपते द्रव्य द्रव्यापाशी अति विकल्प सगळा कुठे आहे द्रव्याजवळ आहे पाप कुठे आहे द्रव्यापाशी वशेपा द्रव्यापाशी अति संताप सगळा द्रव्याजवळ पूर्ण दुःख रूपती द्रव्ये नाथ महाराज म्हणतात चारही बाजूने त्या द्रव्याच्या काय भरलेले कोंडून दुःख भरलेलं आहे हे दाणे त्यागिता फळ गोमटे लोभिया नरकाने हाटे तटे द्रव्य आयशे का गोखटे अन्न भेटे ती लोकी मग आमच्या प्रारब्धान धना येतं ना मला धन प्रारब्धावर लाता मारल्या तर ते काय करतं येतच मग आमच्या प्रारब्धानं धन आलं तर आम्ही काय करावं दाणे त्यागिता फळ गोमटे त्याग करावं त्याचा कसा त्याग करावा दान करावं आणि त्याग करावं काय होतं फळ कोमटे चांगलं फळ देतं ते द्रव्य जर दान केलं तर ते काय देतं मग चांगलं फळ देतं दाने त्यागिता फळ कोमटे लोभिया नरकाने हाटे तटे दाबून हाणून मारून लोभ्याला कुठे नेतं मग ते नरकाला नेतं द्रव्य आयशे का वोखटे आनन भेटी तिनी लोकी धनासारखं वाईट तिन्ही लोकात काही नाही त्याच्यात मागलं सगळं धन नसल्यावर काय किंमत आहे का नाही पण ज्याला कुठंच किंमत नाही त्याची किंमत घेऊन तुमचा काय फायदा होणार मला असे लोक चांगलं लक्ष घ्या मला काय आता म्हणली माणसं म्हणतात असे कधी महाराज पैसे गिशे नाही घेतले कीर्तन करायला काय किंमत आहे आपण ज्याला कुठंच किंमत नाही त्याची किंमत घेऊन आपलं काय होणार आलं का लक्षात जनांकुलच किंमत नाही नाही मी काय म्हणतो की ज्याला त्याची बायको किंमत देत नाही आणि ते तुम्हाला किंमत देतो त्याची किंमत देऊन तुम्हाला कुठं स्वर्गाहून इमान येणार आहे त्याच्या किमतीनं लय लोक मानतात कोणते मानतात त्याची बायको मानत नाही ती मानतात काय द्यायचा मान घेऊन करायचा काय द्यायच्या मानानं आपलं होणार आहे कोण मानतं मानत ऐका धनावानाला मानतात पण धनवानाला मूर्ख नाही नाथ महाराजांच्या भाषेत महामूर्ख मानतात शहाणा धनवानाला मानत हा जाय एखाद्या वैराग्यवान महात्म्याकडे धनाचा अहंकार घेऊन नाही दगड हल्लेला म्हणतो मला म्हणा हा महाराज
माणसाला मानाची मान पाहिजे, पण कोणाचा पाहिजे? ज्याला देव मानतो त्याचा काय मिळवावा? मान मिळवावा, नाही का नाही? अशाचा मान घेऊन काय मिळणार आहे आपल्याला, नाही का नाही? तुकोबाई म्हणतात ना, काय जो मान येतो न मान येतो काय करणार आहे मान? काय नाही महाराज, तुम्हाला म्हणतो मानतात लोक धनुमान आलं असं वाटतं, मानित नाही, तोंडावरच गोड बोलतात. मागे म्हणतात हे पैशाचं गाड हे, पण आपलं काम पडलं म्हणून दादा दादा करणं लागेल म्हणत नाही. या मानाला काय करायचं? दाबडीच्या मानाला काय काय मिळणार याच्या? काय मिळणार? काय मिळणार आहे महाराज? आजही तुम्हाला एक सांगतो, तुम्ही डोक्यातच ठेवा, विनोद नाही. आज आपण तुम्ही आम्ही सगळे लोभी माणसं येत, सगळे लोभी येत. आज आपण लोभ येत तरी आपण वैराग्यवानाला मान देतो, लोभ देतच नाही. आज सुद्धा आपल्याला पैशाचा लोभ आहे, पण आपण आज किंमत कोणाला देतो? वैराग्यवानाला. कशावर? निषिद्ध करून दाखवतो. मला सांगा, तुकोबाराय ज्ञानोबाराय लोभी होते का वैराग्यवान होते? सगळे संत आले त्यात. लोभी होते का वैराग्यवान होते? वैराग्यवान होते. वैराग्यवान. आपण लोभी आणि ते वैराग्यवान, बरोबर आहे का? आपण म्हणजे सगळे आला, आपण लोभी आणि ते काय येतं? वैराग्यवान. मग लोभी माणसानं घरात लोभ्याचे फोटो लावावेत का वैराग्यवानाचे लावावेत? लोभी जर आपण जर आज धर्मानाला मानतोय तर आपल्या घरात रावणाचा फोटो पाहिजे, कारण राम नाही तर धर्मांचा तिन्ही लोकात नव्हता. तुम्ही म्हणता धर्मानाला मान आहे, मग आपल्या घरात फोटो कोणाचा पाहिजे होता? पाहिजे होता का संसार पेटून गेला भंडारीवर गेले त्याचा पाहिजे होता? आपण उद्भती रावणाच्या फोटोला वापरतो, रावणाचं नाव काढू देत नाही नास्तिक माणूस होता. कारण आजही तिन्ही लोकात मान कोणाले? वैराग्यवानालाच आहे. आपण सुद्धा वैराग्यवानालाच मानतो खरी. कारण नास्तिका लोभ्याला मानलं असतं तर आपल्या घरात मुख्यमंत्र्याचे मंत्र्याचे काय असते? ते आराध्य पाहिजे होते आपले. कारण आपण जर लोभ्याला जग मानतात, जगाचे आराध्य कोण पाहिजे होते? आज सुद्धा ते पाहिजे होते. ते आराध्य होऊ शकत नाही का? महाराज, खरं मूळ स्वरूप आपलं वैराग्यवान आहे आणि त्याच्यात मुळात म्हणून आपण मुळात आपलं आपण किंमत कोणाला देतो? खरी किंमत वैराग्यवानालाच आहे. आजही आहे, पुढेही राहील. कशाची किंमत देते कोण? धर्मानाला. अशा प्रकारे द्रव्यापाशी होती आहे का नाही? द्रव्यापाशी आधी व्याधी. द्रव्यापाशी दुष्टबुद्धी. दुष्टबुद्धी कुठे आहे? द्रव्यापाशी सलोभ क्रोधी, लोभासह क्रोध, असत्य निर्वधी. द्रव्यापाशी असत्य कुठे? द्रव्यापाशी अतिविकल्प, द्रव्यापाशी वश्यपाप, द्रव्यापाशी अति संतापम पुण्य दुःख रूप ते द्रव्य, द्रव्यापाशी अतिविकल्प. तुम्ही म्हणजे मग मला काय की माझा याच्यावर प्रश्न विचारला, येस तिथ बसला रुपये कमी असला तर कंडक्टर उचलून देतोय. बरोबर बरोबर आहे, खरं आहे. हे याचं हेच बरं का आपल्या याच्यावर अनेक संतांनी उदाहरण दिले, अनेक बऱ्या विषय झालाय. त्याची आसक्त कोणत्याही विषयाची आसक्तीच घातक आहे. त्याचं चिंतन, ते असावं वाटणं, ते घातक आहे. बाह्य विषय जे व्यवहाराला लागतात ते माणसाच्या बंधनाला कारणीभूत नाहीतच. नाही देवा निर्माणच काय केले असते. देव काय आपला काय शत्रू तोडाचे आहे का नाही? म्हणून काय मनोनी विषय हे आगवे सर्वथा मनोनी सांडावे, मग राग द्वेष स्वभावे. मनोनी म्हणजे मनातून. दुसरी एक संगती, पैसा लागतो किती? अवश्य लागतो, पण लागतो किती? म्हणून मनातून जेवढं माणसाला ज्याची गरज आहे तेवढं भगवंतानं करूनच ठेवलेलं आहे. काय नाही देवी करून ठेवली असे ती आपुलकी ते काही अन्नाच्या तर नाही का नाही करत राहतात. खरा मनुष्य देहाचं पुन्हा एक दुसरं पाप सांगण्याचं कारण की मनुष्य देहाची इति कर्तव्यता आहे भगवत प्राप्ती, आणि भगवत प्राप्ती सोडून जे जे केलं जातं त्याचे मग सगळं काय मानलं? पापच मानलं. काही केलं, कोणतंही केलं तरी पाप. अशा प्रकारे महापाप आहे. म्हणून म्हणलं, म्हणून महाराज म्हणतात द्रव्यापाशी अति संताप पूर्ण दुःख रूप ते द्रव्य. अति महाराज संतप्त करता द्रव्य आहे का नाही? दुःख देत हे दाणे त्या फळ गोमटी
लोभिया नरकण्या द्रव्य आयुष्य गावकटे आणि भेटे ती लोकी मला धनासारखं लोभ वाईट दुसरं तिन्ही लोकात नाही नळ्या चनियाची आशा वानरे मोठे धरली जे तोची भाषा देवी द्रव्यधारा बेराशा नरदेव दशा दपाती तसं त्या याचं उदाहरण दिलं माकडाचं माकडे मुठीशी धरली फुटाने किंवा अशा प्रकारे ते पोपटानं ती नळी धरली अशा प्रकारचं आणि तेच त्यांचं ते धरणं स्वतः त्यांचं धरणं हेच त्यांच्या बंधनाचं काय कारण दुसऱ्यांकडे बांधलं आहे का नाही तेवी द्रव्यदारा विलाशा नरदेव दशा दपाती मनुष्य देहात मानवाला द्रव्य आणि स्त्री या दोघांची जर आसक्ती असेल अभिलाषा असेल तर ते काय नेतात नरकाला नेतात तुकोबरायांनी सुद्धा सांगितलं साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधील परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ बस कितीतरी प्रमाण आहे तुकोबरायाचे महाराज इथले करी बल त्या परी परद्रव्य परणारी सांडोनी अभिलाष अंतरी वरते व्यवहारी सुखरूप नकरी दंभाचा साया सगळे साधकाला साधना सांगितले त्या अभंगात नकरी दंभाचा साया शांतिराय बहुवस पुन्हा त्या तुकोबरायांनी काय परद्रव्य न करता परद्रव्य परणारी या विलास काही तुमचे यास वेचे सांगा आहे का नाही आणि शेवटी महाराज असं म्हटलंय की तुका म्हणे देव जोडे याच्यासाठी आणि कधी आटी न लगे काही याच्यासाठी देव जोडे अनेक प्रकारे तुकोबरायांनी त्या गाथ्यात सांगितलेलं आहे हे दोन साधन ज्यानं केले महाराज त्या दोन अभिलाषात जो गुंतला नरदेह तशा अधप मग त्याला अधपाताला काय व्हावं लागतं जावं लागतं द्रव्य सहसा न मिळे पाहिजे मिळे तरी आणि ती अपाई याला जे द्रव्याच्या ठाई सुख नाही तरी शुद्धी धन काय सहसा सोपं मिळतं महाराज सोपेत मिळतं तर सहसा न मिळे बरं मिळालं इकडून तिकडून तर आणि ती अपाई एक तर मिळवण्यात आणि ती होते ऐका नाही आणि किंवा मिळाल्यावरही आणि ती घालतात म्हणजे 15 अनर्थ जे सांगितले त्यात व्यसन एक काय सांगितलंय द्रव्याचा अनर्थ सांगितलाय वेगळे वेगळे कुठं असत्य चोरी हे नाही अशा वगैरे द्रव्य माया याला जे द्रव्याच्या ठाई सुख नाही त्रिशुद्धी म्हणून द्रव्याच्या ठिकाणी सुख नाही धन वेचोनी फाडो वाढे घर करीती वाढे पुढे हे अध्रुवत सवेची पडी तिथे द्रव्य बुडी आयुष्याची धन वेचोनी फाडो वाढे घर करीती वाढे पुढे महाराज कष्ट करून हे करून धन कमवतात आणि धन कमवून करतात तरी काय घर करीती वाढे पुढे चांगलं कौतुकान काय बांधतात काय करतो बरं आपण धनाचं काय करतो धनाचं गाडी गिर बांधू मस्त गाडी गिरी घेऊ याच मानव गाडी घेतल्यावर माणसाचा एक शब्द रे राहतो घेतली बघ जाऊ दे तुझं काय पैसा 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 काय होणार त्या पैशाच्या जीवाला सुख नाही गाडी सुख आहे का गाडी सुख आहे आईस करू आईस अरे आईस करू काय करायचं ते अशा प्रकारचं काय होत एवढं मिळवत केलं आहे का नाही महाराज एवढं ते धन मिळवलं आणि काय केलं त्याच्यातून महाराज म्हणतात धन मिळवलं आणि धन मिळवून काय करायला लागले घर गिर वगैरे सगळं मस्त बांधायला लागले आहे का नाही पण काय करणारे आणि ते घर जे बांधलं आणि ते सगळं काय त्या धनाने जे काही विषय प्राप्त करून घेतले ते विषय तरी टिकाऊ आहेत का काय दिसते त्यातलं पुन्हा दुःख सारखं दुःख होत जात म्हणून सुख नाही याला जे द्रव्याच्या काही सुख नाही त्रिशुद्धी आहे का नाही करुणी आयुष्याचा मातेरा मुद्दल सिंचने जोडिले पुत्रा त्या पुत्राच्या मरणद्वारा दुःख दुर्धरा बुडती करुणी आयुष्याचा मातेरा आयुष्याचं मला मिळवण्यात एवढं मोठं मानव देहाच्या आयुष्याचं काय केलं मात्र केलं आयुष्याचं मात्र करून मला वीर्याच्या व्ययानं नाश करून पुत्र उत्पन्न केला मुलगा उत्पन्न केला ऐका नाही आणि मुद्दल सिंचनी जोडीले पुत्रा मुद्दल सिंचन म्हणजे वीर्यनाश करू पुत्र त्या पुत्राच्या मरणद्वारा पुढं बऱ्याच वर्षात मुलाला काय आलं एखाद्या वेळेला मरण आलं त्याला मरण आलं तर मग दुःख दुर्धरा माझी बुडती पुन्हा काय होता दुःखात बुडतात ऐका नाही दुःखात बुडतात त्याला नाही आलं
तर ज्याच्या पुत्र आपलं प्रेम आहे, ज्याचं प्रेम आहे त्याला येतं, आपल्याला तर येणारच आहे. आता विषयाचा असेल तर तो विषयाचा नाश, नाही तर आपला तरी स्वतः काय होणार आहे, नाश होणारच आहे. दुःखच दुःख प्रपंचीचे स्रोत समजतं. जो स्वार्थ तो होती आपतो, स्वार्थ विरुद्ध होती अनाप्त होनी घात स्रोधा करीती. पण प्रपंचीतले नातेवाईक तर सगळे असेच येतं काय, जो वरी चळना गात वरी म्हणती आणि ती लहान थोर देह सुखाची इंद्रिय मावळरी आला बाबूला कैसे विपरत तोची देह नव्हे. अशा प्रकारचं होतं. जो स्वार्थ तो होती आपतो, जोपर्यंत स्वार्थ असतो तोपर्यंत सगळे काय येतं, नातेवाईक येतं. स्वार्थ विरोध होते अनाप्त, आपल्या स्वार्थाच्या विरोधात गेला किंवा आपली गरज संपली की मग काय होतात ते अनाप्त. कोणी त्याला विचारत कोणी घात स्रोधा करीती, स्वतः कोण आपल्या स्रोधाचा काय करतात, मग घात करतात आहे का नाही. करुणी आती हवी असो मिळविती नाना पशु, त्याचा सवेची होय नसून तेने दुःखे त्रासुग्र असताशी. महाराज कष्ट करून मिळविती नाना पशु, पशु मिळवतात. पशु म्हणजे म्हशी गाई बैल मिळविती. त्याचा सवेची होय नसो, त्याचा काय होते नाश होऊन जातो. तेने दुःखे त्रासुग्र असताशी. पुन्हा काय होतं, मग त्या गृहस्थाला दुःख होतं. निज देवची नश्वर्य त्याशी प्रपंच न वेगा शाश्वत. अवघ्या जगाची काळग्रस्तानी गेलो की समस्त ठकेले विषय. नाथ महाराज म्हणतात खरं असं आहे, मुळात देहच नाशिवंत आहे. देह आधी काय खरा, देहच नाशिवंत आहे. अरे देहच नाही, या प्रपंचात शाश्वत एकही वस्तू नाही. सगळ्या काय येत नाशिवंत आहे. अवघे जगाची काळग्रस्त, सगळं जगानं जग काय केलं, काळानं ग्रस्त करून टाकलं. इहलोकी समस्त ठकिले विषयी. महाराज या लोकांमध्ये विषयानं सगळ्यांना काय केलेलं आहे, फसवलंय आहे का नाही. मनुष्य देव कर्मभूमी प्राप्त, तो लोक म्हणते कर्मजित. जैसा नश्वर येत तैसाचे निश्चित नश्वर स्वर्गो. मनुष्य देह कर्मभूमी प्राप्त आहे का नाही. हा जो मनुष्य देह आहे, हा मनुष्य देह आपल्याला कर्मभूमीत प्राप्त झालाय. महाराज तुकोबाराय म्हणतात इथं येथे केले नव्हे काही लंडीपण खोटे भाई. इथे केले नव्हे काही, काय केले होणार नाही. महाराज इथं देवाची गो म्हणते ते होती अशी कर्मभूमी. जे व्हायचं तेव्हा होऊ शकतो आपण आहे का नाही. इथं महाराज आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा लोक काय करतात तिथं, ते भगवत प्राप्ती देतात सोडून आणि काय करतात, म्हणते यज्ञाधिक कर्म कीजे, म्हणते संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर येत हे वाचोनी काही आणि सर्वता सुखाची नाही. आयुष्य अर्जुना बोलती पायी दुर्बुद्धी ते, त्याला काय म्हटले ज्ञानोबरायांनी, दुर्बुद्धी. या लोकातली विषय भोगण्याची इच्छा, मनुष्य देहाचं एवढा मोठा मनुष्य देहाचं मातीर करून या लोकातली विषय भोगण्याची इच्छा काही या लोकातली नाही तर मग स्वर्गाधिकातली. या लोकातली इच्छा करणं काय, नाथ महाराज म्हणतात स्वर्गातली करणं काय. कारण इथले विषय जेवढे नश्वर तैसाच निश्चित नश्वर स्वर्ग. तसा स्वर्ग काय नाशिवंत आहे. काय फरक आहे स्वर्गात, काही फरक नाही. मायेतलाच घटक खेळतोय सगळं. जिथलं जेवढं दुःख तेवढं दुःख काय तिथं सुद्धा आहे. अशा प्रकारचं मनी धरून विषय गो ये लोके करती या पुण्य जोडून या सांगन पार्वती स्वर्ग निज पुण्य होगे. मनी धरून विषय गो मनात विषयाच्या इच्छा धरतात, यज्ञ करतात आणि यज्ञ करून चांगल्या प्रकारचा यज्ञ करून कुठे जातात, पुण्यानं स्वर्गाला जातात आहे का नाही. स्वर्ग सुखा इंद्राधिपती तोही पदनार्थ धाके चित्ती विघ्ने स्वचित असा वृत्ती स्वर्ग स्थिती अपाई. अरे त्या स्वर्गात तुम्ही जाऊन विषय भोगणार म्हणजे बरोबर आहे. अरे त्या स्वर्गाचा राजा इंद्र त्याला पतन होण्याचा सारखी चिंता मनाची धाकच आहे त्याच्या मनात. दचकूनच उठतो रात्री झोपत तो सुद्धा. एखादा तप करायला लागला, एखादा नामस्मरण करायला लागला, दचकूनच इंद्र उठतो. का भोग्यान जर आपल्यापेक्षा पुण्य गेलो तर येतो काय गाडीवर. सारखा त्याच्या मनात काय आहे, धाक सारखा धाक दुःखाची राणी. अशा प्रकारचे विघ्न सूचिती तापसाप्रती स्वर्गस्थिती अपाई. तापसाप्रती विघ्न सूचिती सारखे विघ्न करीत राहतो. कोणाला तपस्या करणाऱ्या, भक्ती करणाऱ्याला, भजन करणारा सुद्धा इंद्र विघ्न करतो. करत नाही असं नाही, सगळेच विघ्न करतात. स्वर्गस्थिती अपाई
महाराज स्वर्गाची स्थितीच काय आहे? अपायकारक आहे, तिथं जाण्याची इच्छा कर. या परीने पुण्य स्वर्ग प्राप्ती, ज्या लोक ते पुण्यजित म्हणती तेही पुण्य क्षय जातील, तिने धाके धाकती स्वर्ग श्रेष्ठ. अरे स्वर्गाची प्राप्ती म्हणून पुण्यान होती, काय करतात या पुण्याला? नाथ महाराज म्हणतात, माऊली तर म्हणतात, या पुण्य आयुष्य म्हणता जीवन तुटे काय मजची माझी असता जिने मी दुरावे पंड सुता, या पुण्य आयुष्य म्हणता जीवन तुटे काय. पापात्मक महाराज पुण्यात्मक पुण्यात पापात्मक पापे स्वर्ग नरकात, पुण्य स्वर्गात आहे, पापात्मक पापे नरकात. माते जिने पावी जेते पुण्य का नाही. महाराज स्वर्गाला जाण्याचं पुण्य माऊली ज्ञानोबा म्हणतात ते एक नंबरचं पुण्य नाही, ते दूध मिश्रित पाणी, त्यात काय मिसळ पापात्मक ते काय पुण्य. पापात्मक पुण्य कसं काय? त्याचं कारण आहे स्वर्गाला जाणे इतकं पुण्य आहे, पण त्या स्वर्गाला जावं अशी बुद्धी येणं हे त्यातलं पाप आहे. कारण स्वर्गाला जाण्याची बुद्धी याला जवळ काय लागतं? पाप लागतं. मला शुद्ध पुण्याचा महात्मा आहे, तो काय म्हणतो? नको वैकुंठीचा वास आहे या सुखानाश अद्भुत हारस. तो वैकुंठाला काय करतो? लात मारतो. नको वैकुंठीचा वास, वैकुंठ अशी आम्हा स्वर्ग तरी आधी काढलाय. तुच्छ मानिती हेचे ज्याचे धन सदा हरीचे चिंतन, इंद्र पदाधिक भोग भोग नव्हे तो भोरो, पाताळीचे अधिपती ते तो मानिती विपत्ती. आहे का नाही? हे सगळं पूर्ण वर्णन तुकोबरायांनी केलेलं आहे. सार्वभौम राज्य त्याशी काही नाही काज, नाही का नाही. धाके स्वर्ग श्रेष्ठ, स्वर्गातले सगळे धाकात येतात. गाठी पुण्य असताचो स्वर्ग भोगी असेल तो, हे वार्ता समोर लटीक स्वर्गीचे दुःख काय कराया म्हणले, पण जवळ पुण्य असलं तर तेही महाराज पुण्य म्हणले महाराज तिथं स्वर्गात लय सुख असेल, खूप भोग असेल, खूप भोगी सुख असेल त्या भोगात. नाथ महाराज म्हणजे ते लबाडीच्या गोष्टी बरं, तुम्ही तिथे गेले नाही, आता सांगतो तिथं जावं सुरू वाटतं, तिथं सुख आहे, तिथं सुख नाही. सुख नाही देवानं वर्णन केलं, चेतम स्वर्ग लोका चेतम स्वर्ग लोका नवी अध्याय बघा. महाराज त्याच्यावर ज्ञानोबरायांनी चार श्लोक किती कोळ वर्णन केलं त्या स्वर्गाचं. हे अमरत्व सिंहासन ऐरावता सारखी राजधानी पण अमरावती, हे का नाही. महासिद्धीचे भांडारे अमृताचे कोठारे, जे गावी किल्लारे काम जे देव पायका सैंग चिंतामणीची भूमिका विनोद वनवाटिका जेत गंधर्व गातका निरंबियाचे नाचनी उर्वशी मुख्य विलासिनी अंतुरिया मदन मुळगे शेजारी चंद्र शिंपे सांबरे पवना ऐशे म्हणून यारे धावणे जेतपय बृहस्पती मुख्य आपण ऐशे स्वस्ती स्त्रियेचे ब्राह्मण ताटीयेचे सुरगण बहुवच येत. महाराज किती किती वर्णन त्या स्वर्गाचं केले, आणि तिथं सुख नाही म्हणता. नाथ महाराज म्हणजे ते खोटे, हे फक्त गप्पा आहे सुखाच्या. स्वर्गीयचे दुःख ऐक आता स्वर्गात काय दुःख येतं, तिथं सुख नाही म्हणले, दुःख आहे. काय दुःख आहे? समान पुण्य समपद प्राप्ती, ज्याची स्पर्धा कलो कधी आपणा उडीच्या अधिष्ठिती त्याचा द्वेष शिती आहे. काय आता सुख आहे? स्वर्गात सुद्धा एक महाराज हे स्वर्गात सुद्धा उत्तम फल झालं की ते स्वर्गाला जातात, पण तिथं भोग सगळे सारखे नाही. भोग सगळे सारखे नाही. ज्याचं ज्या लेवलचं पुण्य त्याला तसे भोग येत. मला सांगा, आपण हॉटेलमध्ये गेली, मोठी हॉटेल, कोणती तरी स्टार मोठी हॉटेल आणि पदार्थ येत ना, आपल्याला त्यातलं काहीच माहित नाही, काहीच माहित नाही. लाख लाख रुपयापर्यंत लाखलाही कमी झाले जेवणात आहेत मोठे मोठे, ठीक आहे. अशा मोठे मोठ्या प्रकारचे मग ते झालं. मला त्या हॉटेलमध्ये गेल्यावर समजा 100 पासून तर लाख लोक भाजीचे असे प्रकार धरा, पण मग ज्याच्याजवळ जसे पैसे त्याला तशी काय हॉटेलमध्ये सगळेच गेले तो, पण सगळ्यांना सारखं मटेरियल थोडंच, ज्याचा जसा माल तसं त्याला काय मटेरियल. तसं स्वर्गातले याचं पंडू राजाचं प्रसिद्ध उदाहरण आहे. मला राजसूय यज्ञ करायची इच्छा मुळात कोणाची होती? पंडूराजाची होती, ठीक आहे. पांडवाच्या बापाची पंडूराजाची होती. कारण स्वर्गात ज्यांनी राजसूय यज्ञ केला त्यांना उच्च स्थान होतं आणि यांना खालचं स्थान होतं, म्हणून नारदाजवळ काय पाठवला होता? निरोप पाठवला होता. महाभारतात कथा आहे का नाही. मग सारखं पुण्य नाही, मग काय करताय? कमी जास्त पुण्य. आणि मग तिथं गेल्यावर महाराज माणसाचा स्वभावच आहे, कमी जास्त पणा असला का पंक्तीला परपंच असलं की त्याला जे आपल्याला वाढलं त्याच्यात आनंद वाटत नाही.
सोपं जाऊन का 2 भाज्या करायच्या, 2 भाज्या, 2च माणसं जेवायला बसवा, 2 भाज्या करा. एक भाजी एवढी सुंदर करा, मसाला पिसाला टाकून कशाला चांगली सुंदर करा. आणि एक भाजी अशी करा तिच्यात तिखट टाकू नका, मीठ टाकू नका, चटणी टाकू नका, पण कलर टाका थोडासा मस्त हळद गिळचा, असं तयार करा. आणि एकाला 2 भाज्या वाढा आणि एकाला एकच वाढा, चांगली वाढा त्याला. आणि एकाला एक चांगली वाढा आणि थोडीशी ती आणि ती वाढा. देखणी कलर बाज असं म्हणतात. काय होतं काय होतं काय होतं काय होतं काय होतं त्या चांगल्या भाषेत आणून मिळत नाही, ती काऊन नाही वाढी, ती कसं काय सारखं त्याचं मन काय होतं तिकडं बघत तसंच. प्राप्त विषयात आनंद होत नाही आणि मग काय होतं तिथं मला ते सारख्या मनात ईर्ष्या होते त्यांच्या. स्वर्गातल्या लोक माझ्यापेक्षा ते श्रेष्ठ, त्याला का पानं आपल्याला ते एकच गिलास अमृत मिळालं, त्यांचं 7-8 गिलास झाले, काय लागतं त्याला. हे स्वर्गाच्या घ्यायचे सदाशिव ते नाटमारा सागरीत आपल्याला आपण कुठं पाहून आलोय. ज्याचं जास्त पुण्य असलं ते कमी पुण्य वाल्याला जोर करीतच असत त्याच्यावर धुमाकूळ होती. अरे काय स्वर्गाला गाठी पुण्य असतात. त्याचाही स्पर्धा कलो कलो असं म्हणले ना महाराज, कलो म्हणले ना. स्पर्धेचा काय लागतो मग कलर, कलर म्हणजे दाखतो. तिथं काय वावरात नागरायचं नाही, वखरायचं नाही, फवारायचं नाही, रिकाम टेकडे बसलेली. ते काय करायचंय, फुकट बघायचंय. आणि मग दिवसभर खाल्ल्या पिल्ल्यावर काय झोपतीन करू झोपतीन ते झोपत नाही. आणि मग चालले बांधणं थांबतो आता पुन्हा जातो खाली, मग पुन्हा असं पुण्य करतो, 2-4 यज्ञ शिल्लक करतो, तुझ्यापेक्षा जास्त आपण उन्हीच्या आधी स्थिती त्याचा द्वेष चित्ती आर्निशी त्याचा काय करत राहतात द्वेष. तशी राज्य मंडळावरती राज्य लोक एकलव करते, तशी स्वर्गात स्वतः स्थिती द्वेष होती. जसे राज्य लोक या पृथ्वीवर राज्याच्या लोकांना भांडणं करतात, तसे स्वर्गात नाटमारामध्ये भांडणं चालू आहे. आता सर्व पक्षाचं काय कसं कशा प्रकारचे प्रेम चालू आहे आपल्याला सगळे इथे सांगायची गरज नाही. जशी असे सत्तेसाठी भांडणं चालू येतं, तसे तिथे काय चालू येतं स्वर्गात तेच चालू आहे. पतन भयकल द्वेष ओढी, क्षयते पावे पुण्य जोडी, आदोमुख पडती गुढी आरती के बापुडी चर पडी. पतन भयकल द्वेष ओढी, बर पुन्हा भीती आहे पतनाची. पुण्य संपलं आपलं काय होईल, पतन होईल. मग भांडण द्वेष, पुण्याचा नाश नाही का नाही. आणि पुण्याचा काय जोडी संपली रे, क्षयाते पावे पुण्य जोडी. पुण्य जोडी क्षयाते पावे, पुण्य जोडलेला पुण्याचा नाश झाला. मला वरून येताना ते खाली असे सरळ येत नाहीत, मग आधोमुख पडती बुडी. आधोमुख म्हणजे उलटे डोक्यावर पडते वरून खाली. तुका म्हणे जाती पुण्य याज्ञिके बापुडे चर पडती, यज्ञ करणारे बिचारे तडफडायला लागतात. यम स्वर्ग जो बोललासो मानिती ते केवळ पशु, प्रत्यक्ष ते द्वेष नासो असं मासो नित्य कल हो. म्हणून स्वर्गाच्या ठिकाणी जे उत्साह धरतात ते माणसं नाही पशु. हे काय आहेत, प्रत्यक्ष पशु आहेत. पशु मला तिथं द्वेष वगैरे सगळं तिथं नांदतं, कलह नांदतो. किती दिवस असम हासू आत्याने त्यंत नित्य शेविल याची विश्व नित्य शेवटी परी कदा न विमानाची तृप्ती तरी मिथ्या म्हणून नेदती ती मोहक शक्ती मायेची आहे का नाही. शेविलाची विश्व नित्य शेवून गेल्याचे विषय काय करतो आपण, नित्य का दुसरा थोडा सेवन करतो त्याच विषयी. परी कदा न विमानाची तृप्ती, पण मनात कधी काय होत नाही, तृप्ती होत नाही. जरी मिथ्या म्हणून येणती ते मोहक शक्ती मायेची. बरं मिथ्या म्हणूनही कळत नाही, कारण मायेची ती काय शक्ती मिथ्या म्हणून वाटू देत नाही, ती सत्यच वाटवायला होते. तैसे विषयाचे सुख साधने वित्त घेऊन वसंडणे, ते विषयाचा संग धरणे तवत होण्याचे. जसा विषयाचा संग आहे पैसाचा तो शरीराचा नाश होतो, तसा विषयाचा संग आहे. या लागे भोग उपाया जे जे प्रवर्तले गा राया, तेथे दान ठकले माया तिथे गेले वाया उत्तम आयुष्य. म्हणून या मनुष्य देहामध्ये विषयाच्या भोगाचा ज्यांनी उपाय केला, म्हणजे ज्यांनी विषय भोग मिळवण्याचा प्रयत्न केला आणि विषय भोगात ज्यांनी आयुष्य घातलं, मायेने त्यांना चांगल्या प्रकारचं फसवलं.
आणि मनुष्य देह त्यांचा वायाला गेला. कर्मभूमी नरदेह प्राप्त हे पूर्णनित भाग्याचे मथित. देव नरेंद्र नरदेह वांछित हे देव केले व्यर्थ विषयार्थी. ऐका, कर्मभूमी या मनुष्य देह या कर्मभूमीत मानव देह मिळणं खूप मोठ्या भाग्याचं लक्षण आहे. अरे देव नरदेह वांछित, देव सुद्धा नरदेहाची काय स्वर्गीच्या अमर इच्छिता देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. आणि तो विषयाच्या स्वार्थाला लावला. वियोग विषयाची आसक्ती माया थकिले नेनो किती या लागी विषयाची विरक्ती करावी गुरुभक्ती त्याची सांगू. आता मायेनं या विषयाच्या माध्यमातून मायेनं फसवलं. महाराजांनी असं इथे विस्तार केला की विषयाच्या माध्यमातून मायेनं फसवलं. कसं फसवलं ते आपण बघितलं. आता ही माया विषयासक्ती लावते आणि महाराज या लागी विषयाची विरक्ती. मग आता एक निश्चित झालं की माया तरुण जायची असेल तर विषयाविषयी काय यावं लागेल? वैराग्य यावं लागेल. मग ते वैराग्य कशानं प्राप्त होईल? तर ते गुरु भक्तीनं प्राप्त होतं. तर ती गुरुची भक्तीचा प्रकार काय आहे आत्मारात्मानं सांगू ते आपण उद्या बघूया. कुंडली